सो हॅलो गाईज, उद्या आम्ही ठरवलेलं आहे की उद्या आम्ही सकाळी लवकर उठून सनराईज बघायला जायचं. आता वाजले आहेत 11:30. अजूनपर्यंत आम्ही झोपलेलो नाही आहेत आणि लवकरच आम्ही झोपू. आणि आम्ही जे स्पॉट डिसाईड केलेलं आहे ते स्पॉट इथून जवळजवळ 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे. आणि उद्याचा आम्ही टाईम बघितला सनराईजचा, तो दाखवतो आहे 6:03 टाईम दाखवतो आहे. आणि त्या हिशोबाने आम्हाला सकाळी 5 वाजेच्या सुमारास निघावं लागेल, जेणेकरून आम्ही लवकरच तिथे पोचू आणि काहीतरी चांगलं आम्हाला नजारा दृश्य पाहायला मिळतील. आम्ही एक्सायटेड आहोत, खूप एक्सायटेड आहोत. लवकरच आपल्याला तो नजारा अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा आहे. लवकर उठतो की नाही उठत याची शाश्वती नाही आहे आता तरी, पण आमचा प्रयत्न तोच असेल की लवकर उठून अटेंड करायचा सनराईज. सो बघूया, भेटूया उद्या. बाय. सो आता आहे वेळ बॅकपॅक करण्याची. आम्ही उद्या लागणारा आम्हाला साहित्य आम्ही बॅकपॅक आताच करून ठेवतो, जेणेकरून सकाळी उठल्यावरती आमची धावपळ नको व्हायला. सो ही आहे आमची उद्याची सामग्री जी आम्ही ठरवलेली आहे किंवा सोबत नेणार आहोत. त्याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल, हँड ग्लोव्ज आहेत, माझे इयरफोन्स, एक रुमाल आणि आमचा हा छोटासा माईक आणि ऑब्वियसली हे आमचं स्टँड, जे आमचं सेल्फी स्टिक पण आहे आणि स्टँड पण आहे, ट्रायपॉड पण आहे. ओके, सो या सर्व गोष्टी आम्ही आता बॅगेत भरून उद्या आम्हाला मदतीला येतील त्या गोष्टी आम्ही घेतो. कुठे आलो आहोत? आपण आलो आहोत गार्डनला. हिरानंदा गार्डन हेच आहे का पण ते? हो. जसं की मी सांगितलं होतं की आम्ही सकाळी 6 वाजता उठून सनराईज बघायला जाणार आहोत, पण आम्हाला रात्री झोपायला वेळ झाला. प्रतिभाला तिचा ड्रेस सिलेक्ट करायला 1-1.5 तास लागला आणि 11:30 नंतर आम्ही जवळजवळ 1 वाजता झोपलो. आणि ज्या हिशोबाने आम्हाला 5 वाजता निघायचं होतं, आम्ही 5 3-3:30ला उठायचं होतं. हां, मग 5 वाजता निघण्यासाठी त्या हिशोबाने उठायचं होतं, तर आम्ही नाही उठू शकलो. आणि त्यामुळे आम्हाला आता हिरानंदिनी गार्डनला भेट द्यावी लागली. पण ठीक आहे, ती पण विजिट चांगली होती. काय बोलतो? तर आम्ही आलेलो आहोत इथे हिरानंदिनी गार्डनला आणि इथे बऱ्यापैकी कमळाचे फूल दिसतात आहे. आणि या तलावामध्ये पूर्ण तलाव हा कमळाच्या फुलांनी भरलेला आहे आणि हा खूप छान नजारा दिसतोय आम्हाला. फुलांना बघून प्रसन्न वाटते. आणि संडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे. बघू शकता हा नजारा. हे बघ, अंधार अंधार है ना.
गुडनेस प्रतिभा. हो येस. कसं वाटतंय तुला प्रतिभा इथे? छान वाटतंय. इकडे झाला का तुझ्याकडे? हे पानं सगळे वेगवेगळ्या शेपचे पानं आहेत एकाच वेळेला. हां ग, वेगवेगळ्या शेपचे पानं एका त्याला. मला आता सारखेच शेपचे वाटतात. बघ ना, याला डिझाईन आहे त्याला डिझाईन आहे. ते मध्ये एक अगं ते वेगवेगळे हे आहे, फांद्या झाडं वेगवेगळे झाड आहेत ते. गुडनेस प्रतिभा. प्रतिभा इथे मुंग्या, आम्ही बसायला जागा शोधतोय आणि प्रतिभा बघते की मुंगी आहेत की नाही. हा सापडल्या का तुला मुंग्या? ते तर नाही. आपण इथे बसू शकतो. हो मी ही जागा निवडली इथे. आम्ही इथे बसलेलो आहोत. हे मागे दगडांचा आकाराचं त्यांनी बसण्यासाठी बनवलेलं आहे आणि खूप शांतता आहे इथे. खूपच शांतता आहे ॲक्च्युली संडे असल्यामुळे. संडेच्या मनात तरीही खूप बऱ्यापैकी शांतता आहे. आम्हाला हा चना सापडला आहे, जे की ॲक्च्युली चण्यासारखं दिसतं आहे. आणि प्रतिभाचं म्हणणं आहे की हा चना ह्या वरच्या झाडावरून पडतं. तुम्हाला दाखवतो. ते बघा ते झाड, त्या झाडावरून चना पडतं. तर हाच तो चना आहे आणि हेच ते चण्याचं झाड आहे. आय थिंक जे लोक बोलतात चण्याच्या झाडावर चढत तर हेच ते झाड आहे. हे ते झाड ज्याच्यावरती लोक चढवतात. हाच तो नजारा आहे ज्याबद्दल मी बोलत होती. बघा इथे किती शांतता आहे. यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की इथे किती शांतता आहे. हो इथे त्याला बोलो. इसने कुछ भाव नहीं दिया हमें. तुला भाव नहीं दिला, तू बोलो तुझा. वो कौन है जिसने तू को मुड़ के नहीं देखा? वो कुत्ता. आ गया आला आता दे त्याला. तरी पण देत नाही प्रतिभा. अजिबात भाव देत नाही. पण चांगली होती आणि आम्ही एन्जॉय केला इथे पण खूप. आम्ही निघालो घरी जायला. अशाच प्रकारे ही हिरानंदानी गार्डनची ट्रिप संपवतो. सो आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासात.